सुरुवातीपासूनच बघत आलो दुमत देखील पाहायला भेटलं या बैठकीमध्ये. नेमकं काय त्यांचं ते बघा, प्रत्येकी दुमत असं काही नाही. प्रत्येकाने आपापलं मत व्यक्त केलं, कारण सगळ्यांचं मत व्यक्त झाल्यानंतरच कुठलाही निर्णय घ्यायचा असं आमच्या अगोदर ठरलं होतं आणि तो निर्णय झालेला आहे. येत्या 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता चिंचपाड्याच्या ब्रिज खालून आंदोलनाला सुरुवात होईल आणि सरळ विधान भवनावर हे आंदोलन जाणार आहे. मामा ज्या पद्धतीनं आपण बघत असाल, तुम्ही 15,000 लोकांना येण्याची म्हणजे शाश्वती देत आहे किंवा या संदर्भामध्ये एक इच्छा व्यक्त करताय, मात्र आजची स्थिती तशी गंभीर होती का? म्हणजे इतकं मोठं आंदोलनाची दिशा ठरवलं जात असताना सुद्धा पुढच्या अनेक पुढच्या खाली दिसत नाही, ॲक्च्युली असं होतं की आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होती. सरसकट सगळ्यांना बोलवलं नव्हतं, हे मलाही माहीत आहे. कारण नाही तर मी पण भिवंडीवरून येताना 200-500 लोक तर आणली असते ना. पण तसा विषय नव्हता, फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होती आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती चांगली होती. त्याच्यामुळं आणि हे लक्षात ठेवा, 15,000 ते 20,000चा जो आमचा मोर्चाचं प्लॅनिंग आहे, ठीक आहे. तुम्हाला जरी काही वाटत असलं तरी तो विषय काय अशक्य असा नाही, 100% शक्य होईल. आणि मला तर वाटतं असं आहे की बाबा उरण आणि पनवेल तालुक्यातूनच बहुसंख्य 10,000 ते 15,000 लोक असतात. पण ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये इथल्या भूमिपुत्रांचा किंवा प्रकल्पग्रस्तांचा उद्रेक होता, तो कुठेतरी मावळताना दिसतोय. त्याचं कारण असं आहे की जे अग्रणी लोक होती त्यांना भारतीय जनता पार्टी कॉन्ट्रॅक्ट देते. बघा, ते तुम्ही स्वतः उत्तर दिलं त्याचं. ते अग्रणी होते आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले म्हणून आता त्यांच्याशिवाय असं नाही का लोक त्यांच्यासोबतच होते. त्यांच्याशिवाय ही आंदोलन सक्सेस करून तुम्हाला नक्की दाखवू. पण आता तुमची सोबत आम्हाला हवी. पण आता तुम्ही त्या आंदोलनाचं नेतृत्व करताय, तुम्ही म्हणजे सगळे लोक. सगळे आता लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा असं तुम्हाला वाटतं? नक्की. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, आम्ही नेतृत्व करत नाही तर हे सगळेच लोक नेतृत्व करतात. जसं तुम्ही ऐकलं असेल की ज्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे, मग ते काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, अगोदर उद्धव साहेबांनी नामकरणासाठी प्रस्ताव दिला होता, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्याच्यानंतर जरांगे पाटील साहेब असतील, जेही आम्हाला याच्यात मदत करतील तर सगळ्यांची आम्ही मदत घेऊ. पण मामा, तुम्ही मागच्या वेळेला व्यासपीठावरून भीतीही व्यक्त केली होती शरद पवारांशी असं बोलणं, म्हणजे एक सामूहिक चर्चा, एक सहजची चर्चा होती की दिबा पाटलांच्या नावाच्या बाबतीमध्ये गंभीर आहे, हे नक्की होईल की नाही होईल. तुम्ही आता या ठिकाणी प्रचंड मोठं आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीमध्ये आहात किंवा तुम्ही वारंवार ते करताय, तुम्हाला विश्वास आहे तो? नाही, हा विषय गंभीर आहे, परंतु सगळा समाज गंभीर आहे एवढं मी तुम्हाला सांगेल. आणि समाज, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा समाज एकवटेल तुम्हाला दिसेल. आणि फक्त तुम्ही आमच्यासोबत राहा, कारण तुमची खूप मोलाची भूमिका असेल, आम्हाला खूप मोलाचं सहकार्य तुमचं मिळणार आहे. तुम्ही आमच्यासोबत राहा. बाकी लोकांचा जो विषय आहे ते लोक संघटित करणं, हे आमच्या बाळारामदादा पाटील असं सगळीच मंडळी हे करतील. आणि मलाही कल्पना आहे, विश्वासही आहे की आमची लोक संघटित होतील. 1984च्या आंदोलनामध्ये 5 हुतात्मे झाले, दिबा पाटलांच्या काळातलं आंदोलन. मला असं वाटतंय, त्याची माझं असं मत नाही की कोणाचं बली द्या, मात्र त्याची काहीतरी पुनरावृत्ती व्हावी असे वाटतंय. कारण सरकारला या कांठाळ्या बसलेल्या सरकारला ऐकायलाच जात नाही आणि वारंवार हेच सांगितलं जाते की केंद्राकडे प्रस्ताव मंजूर आहे आणि ते होईल. संघर्षाशिवाय तर काही होत नाही आणि संघर्ष करणं हे आमच्या 5वीला पोचलेलं आहे. जसं तुम्हाला सांगितलं, दिबा पाटील साहेबांच्या वेळेस देखील 5 हुतात्मे झाले. मुंबईसह महाराष्ट्र व्हावा म्हणून देखील 105 हुतात्मे झाले ना. तर हा संघर्ष असणं गरजेचं आहे आणि बघूया ना संघर्षात काय होईल. पण एवढं नक्की आहे की सरकारला याची दखल घ्यावी लागेल आणि ते नाव द्यावं लागेल. इथपर्यंत आमचा संघर्ष असेल, एवढं नक्की. सर, तुमची चर्चा झालेल्या चर्चेमध्ये तुम्ही पक्षप्रमुखांना देखील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्याचं नाही, आम्ही निवेदन देणार आहे. तो असं आंदोलन आम्ही उभं करतोय. बस त्या आंदोलनासाठी त्यांचं सहकार्य असावे असे सगळ्याच पक्षांचे असं नाही. मराठा एकीकरण समितीने तुम्हाला पाठिंबा दिलेला, या आंदोलनामध्ये त्यांची देखील उपस्थिती तर आम्ही त्यांचं देखील स्वागत करतो ना. तुम्हाला सांगितलं, मराठा एकीकरण समिती असेल, जरांगे पाटील साहेब, जे आम्हाला या सहकार्य करतील त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. बाबा, अगदी सगळंच आहे. व्यासपीठावर तुम्ही असं म्हणालात की भारतीय जनता पार्टीचे कुठलेही नेते आता या ठिकाणी येत नाही आहेत, त्यामुळे आपण वेगळ्या प्रकारचं आंदोलन छेडलं. सत्ताधारी पक्षाचे भारतीय जनता पार्टीला बोललो, सत्ताधारी पक्षाचे तुम्ही पाहिलं असेल, एक नेता येत नाही, त्यांचा कार्यकर्ताही येत. त्याच्यामुळं आम्ही ठरवू ना आता आंदोलनाची दिशा ही आम्ही अजून उद्या परवापासून ठरवू. परंतु तारीख नक्की आहे, टायमिंग नक्की आहे आणि एक आंदोलन विधान भवनापर्यंत जाईल हे नक्की. लक्षवेधी आंदोलन होईल म्हणजे दखल घ्यावी लागेल. हो, नक्की.
नक्की तुम्ही बघा. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.